हॅलो फ्रेंड्स, मी के.आर. राव, सायन्स टीचर वसंतदादा, माध्यमिक विद्यालय कासारे. आपण पहिला व्हिडिओ पाहिला, ग्रॅव्हिटेशनचं इंट्रोडक्शन त्या व्हिडिओमध्ये पाहिलं. यामध्ये आपण 9th स्टँडर्डमध्ये जे शिकलो, कॅन यू रिकॉल, त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलं मागच्या व्हिडिओमध्ये. आता सेकंड क्वेश्चन जो आहे, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे फोर्सेस तुम्हाला परिचित आहेत, माहीत आहेत, बल कुठल्या प्रकारचे माहिती आहेत. याच्यामध्ये याच्यात आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स हा एक फोर्स पाहतोय, हे आपण याच्यात शिकणार आहोत. या व्यतिरिक्त न्यूक्लिअर फोर्स असतो, म्हणजे न्यूक्लिक बल. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स असतो. त्यानंतर आणखी विशिष्ट प्रकारचे वेगवेगळे फोर्सेस आपण पाहत असतो. तर हे सगळे फोर्सेस आपण परिचित आहोत, म्हणजे हे 9th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की एक सायंटिस्ट होता की त्याने ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला आहे. तर याच्यामध्ये आपण या चॅप्टरमध्ये ते ग्रॅव्हिटेशनबद्दल शिकणार आहोत. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, तर जी अर्थ आहे आपली, ही अर्थ सगळ्या वस्तूंना स्वतःकडे अट्रॅक्ट करते. दिस इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे गुरुत्वीय बल. या गुरुत्वीय बलामुळे वरून पडणारी कुठलीही वस्तू असेल तर ती पृथ्वीच्या कडे आकर्षित होते. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्यानंतर वी हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ॲक्ट्स not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. Let us now learn how this force was discovered. बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपण याच्यात जाणून घेणार आहोत. तर यामध्ये मागच्या वर्षी आपण हे शिकलेलो आहोत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिवर्समध्ये असणाऱ्या, नॉट ओन्ली अर्थ, कुठल्याही प्लॅनेटवर जा तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. फक्त प्लॅनेटमध्ये किंवा अर्थमध्ये किंवा इतर याच्यामध्ये असं नाही, तर कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये, युनिवर्समध्ये, विश्वात असणाऱ्या कुठल्याही दोन वस्तूंवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ॲक्ट करतो. आणि मग याचा शोध कोणी लावला नेमका? डिस्कवर्ड. हू डिस्कवर्ड द फोर्स? मग हा शोध लावणारा जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, तर हा नेमका कोणी लावला याबद्दल आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत. ॲज वी हॅव लर्न द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन नावाचे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. हे आपल्या सगळ्यांना परिचयाचा आहे. हा शोध कसा लागला? ॲज द स्टोरी गोज, ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. हा शोध असा अचानक लागला की ज्यावेळेस न्यूटन हे शास्त्रज्ञ एका ॲपल ट्री खाली बसलेले होते. दे आर सिट ऑन द ॲपल ट्री. या ॲपल ट्री खाली ते बसलेले होते आणि वरून पडणारं जे ॲपल आहे, सफरचंद, हे सफरचंद खाली पडताना त्यांनी विचार केला की वंडर्ड व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट ॲन अँगल टू द व्हर्टिकल. व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. त्यांनी बसल्या बसल्या विचार केला की हे जे ॲपल आहे खाली अट्रॅक्ट होतं, कुठलाही पदार्थ हा जमिनीकडे अट्रॅक्ट होतो. आफ्टर मच थॉट, त्यांनी खूप विचार केला यासंबंधी. आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन that the earth must be attracting the apple towards itself and this attractive force must be directed toward the center of the earth. आता त्यांनी असा विचार केला की वरून पडणारी वस्तू ही सरळ खालीच का येते, आडव्या दिशेने का जात नाही, तिरकस का होत नाही, तर जमिनीकडे असं खालच्या दिशेनेच का अट्रॅक्ट होते. याविषयी त्यांनी खूप, या ठिकाणी बघा फिगरमध्ये तुम्हाला दिसेल, दिस इज अर्थ आणि वरून हे ॲपल आहे. हे ॲपल पृथ्वीकडे हॉरिझॉन्टल दिशेने अट्रॅक्ट होते, नॉट व्हर्टिकल दिशेने अट्रॅक्ट होत आहे. तिरकस किंवा हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या दिशेने हे अट्रॅक्ट होत नाही किंवा फ्लाय होत नाही. तर याच्यामागचं रिझन काय असेल, तर यासंबंधी त्यांनी खूप विचार केला. आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन, आणि खूप विचार केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जमिनीमध्ये अशा प्रकारे कुठला तरी फोर्स आहे की तो फोर्स त्या वस्तूला, ह्या ॲपलला अट्रॅक्ट करतो स्वतःकडे. तर असा हा फोर्स नेमका कुठला प्रकारचा आहे यासंबंधी त्यांनी तो विचार केला आहे. बघा, या फिगरमध्ये आपण पाहू शकता की हे ॲपल आहे, दिस इज अर्थ, आणि मग हे ॲपल जमिनीकडे सरळ व्हर्टिकल का येते आणि हॉरिझॉन्टल का फ्लो होत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन दॅट दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. हा जो फोर्स आहे हा पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने असला पाहिजे.
असं त्यांनी एक कन्क्लुजन या निष्कर्षापर्यंत ते आलेलं आहे. द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द वर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल अँड दस द ॲपल फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड्स. ॲपलची जी पोझिशन आहे झाडावरून खाली पडायची, या पोझिशनच्या व्हर्टिकली, एक्झॅक्ट व्हर्टिकली ते अट्रॅक्ट होतं. म्हणजे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कुठे आहे नेमका, तर सेंटर ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या सेंटरकडे आहे. त्या ठिकाणी एक फिगर पाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे जर टेक्स्टबुक असेल तर त्या टेक्स्टबुकमध्ये फिगर 1.1 आहे. त्या टेक्स्टबुकमधून तुम्ही रेफर करू शकतात. या फिगरमध्ये दाखवलेलं आहे बघा की अशा प्रकारे हे ॲपल अर्थकडे अट्रॅक्ट होताना दिसतंय. त्या फिगरमध्ये तुम्हाला एक ट्री दिसेल, ॲपल ट्री. त्याखाली एक सायंटिस्ट बसलेले आहेत, न्यूटन. आणि मग ते जे ॲपल आहे हे पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेने कशा पद्धतीने अट्रॅक्ट होत आहे हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे हा फोर्स कुठे आहे, तर टुवर्ड्स द सेंटर. बघा या ठिकाणी ही फिगर आहे. दिस इज ग्रॅव्हिटेशन फोर्स, दिस इज फॉलिंग ॲपल, दिस इज अर्थ अँड दिस इज मून. मून ऑल्सो अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपण जो पाहिलं सुरुवातीला की युनिव्हर्समध्ये असणाऱ्या कुठल्याही दोन वस्तूंमध्ये हा अट्रॅक्शन आहे हे दाखवण्यासाठी हे मून या ठिकाणी दाखवलेलं आहे की मून, चंद्र हा सुद्धा पृथ्वीकडे अट्रॅक्ट होतो. आणि हे फॉलिंग ॲपल ट्री, दिस इज सायंटिस्ट. फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज अँड ॲपल ट्री ऑन द अर्थ. या ठिकाणी ॲपल ट्री दाखवलेला आहे. द फोर्स on an apple on the tree is towards the center of earth, that is along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. The figure also shows the gravitational force between the earth and moon. या फिगरमध्ये मून आणि अर्थ याच्यामध्ये असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, चंद्र आणि पृथ्वी याच्यातलं जे काही गुरुत्वीय बल आहे ते दाखवलेलं आहे. त्यानंतर ॲपलचं जे काही फॉलिंग ॲपल आहे ते दाखवलेलं आहे. द फिगर ऑल्सो शोज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून. द डिस्टन्सेस इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू द स्केल. या ठिकाणी जे काही स्केल आहे हे अंदाजाने दिलेलं आहे. हे काही ॲक्च्युअल डिस्टन्स जे आहे हे कॅल्क्युलेट करून दाखवलं नाही, फक्त एक अंदाज म्हणून त्यांनी एक दिलेलं आहे. कारण मून आणि ॲपल याचं जर तुम्ही फिगर पाहिली तर मून आणि ॲपल याचं कम्पॅरिझन जर केलं तर मून खूप लहान वाटतं ॲपलच्या दृष्टीने. म्हणजे हे अकॉर्डिंग टू स्केल नाही आहे. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स अँड on apple on the tree at different heights from the surface of the earth, can it also act on objects at even greater heights much further away from the earth, like for example the moon? Can it act on even further objects like the other planets and the sun? बघा जसं या ठिकाणी मूनचं दाखवलेलं आहे तसं इतर जे प्लॅनेट्स आहेत, इतर जे ग्रह आहेत या ग्रहांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं अट्रॅक्शन आहे का परस्परांमध्ये, तर आन्सर इज यस. याच्यामध्ये प्रत्येक ग्रहामध्ये किंवा प्रत्येक प्लॅनेटमध्ये, युनिव्हर्समध्ये असणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये कन्सेप्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड मून, चंद्र आणि पृथ्वी याच्यातलं गुरुत्वाकर्षण दाखवण्याचा या ठिकाणी या फिगरमध्ये प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते इतर प्लॅनेट्समध्ये आहेत, सनमध्ये आहे. सन आणि इतर जे काही प्लॅनेट्स आहेत याच्यामध्ये सोलर सिस्टीममध्ये आपण हे पाहू शकतो. बघा या ठिकाणी त्यानंतर पुढची एक दिलेलं आहे फोर्स अँड मोशन. वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन अँड ऑब्जेक्ट. बघा एखाद्या वस्तूचं जर आपल्याला फोर्स लावला तर त्या फोर्समुळे त्या वस्तूचे मोशन ही क्रिएट होते, त्याचं डायरेक्शन चेंज होत असतं. तर हे आपण या ठिकाणी पाहिलं. याच्यामध्ये न्यूटन्स लॉ विचारलेले आहेत. सेकंड 9th आपण पाहिलेले न्यूटन्स लॉ. अन ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन along a straight line unless an external unbalanced force acts on it. हे 9th स्टँडर्डमध्ये झाले. हे तुम्हाला रिकॉल करायला लागलं आहे की पहिला हा नियम आहे न्यूटनचा गतिविषयक की एखादी वस्तू जर स्थिर असेल तर ती कायम स्थिर राहते जोपर्यंत तिला बाह्यबल कार्यरत होत नाही, किंवा एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर ती कायम मोशनमध्ये राहते. दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. त्यानंतर आणखी 2 नियम त्या ठिकाणी सांगितलेले आहे. हा नियम इनर्शियावर आधारित आहे. इनर्शिया म्हणजे जडत्वावर आधारित हा नियम आहे की कुठलीही वस्तू जर ती युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर ती कायम युनिफॉर्ममध्ये असते जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही, किंवा जर ती एखाद्या ठिकाणी स्टॉप असेल तर ती एक्सटर्नल फोर्स लावल्याशिवाय, अनबॅलन्स फोर्स लावल्याशिवाय ती ॲक्ट होत नाही. दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन्स सेकंड लॉ जो आहे तो न्यूटन्स सेकंड लॉ कशावरती आधारित आहे
थोडंसं इयत्ता 9वीच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. न्यूटन सेकंड लॉ आपण पाहूया. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. हा न्यूटन सेकंड लॉ आहे. हा मोमेंटमवर आधारित आहे. मोमेंटम मीन्स संवेग. संवेग परिवर्तनाचा दर हा बलाशी प्रयुक्त असतो, असा हा न्यूटन सेकंड लॉ आहे. या न्यूटन सेकंड लॉनुसार आपल्याला आपण पाहू शकतो द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बघा, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आहे mv मायनस mv अपॉन टी. हा सेकंड लॉ आहे. त्याचप्रमाणे थर्ड लॉ आपण सांगू शकतो ॲक्शन अँड रिॲक्शनशी संबंधित. न्यूटन्स थर्ड लॉ, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट्स सायमल्टेनियसली. दोघंही फोर्सेस एकाच वेळेस कार्यरत असतात. ॲक्शन आणि रिॲक्शन हे दोघं एकाच वेळेस कार्यरत असतात. जेव्हा एखादी ॲक्शन होते तेव्हा त्याला एखादी रिॲक्शन प्राप्त होत असते. म्हणजे जेव्हा आपण एखादा बॉल जमिनीवर आदळतो तेव्हा तो वरती येत असतो. तर याविषयी हे 3 नियम आपण आहेत. त्यानंतर सेकंड पेजवर जर तुम्ही आलात तर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, शास्त्रज्ञाबद्दल माहिती दिली आहे. तर याच्यामध्ये बघा, द ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन 1642 to 1727 वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम. त्या काळचे ते अत्यंत बुद्धिमान असे सायंटिस्ट होते. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन अँड मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन दिस बुक प्रिन्सिपिया. प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सगळे लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन, थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी याबद्दल डिस्कस केलेलं आहे. बिफोर दिस बुक वॉज रिटन केपलर हॅड गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन्स. या न्यूटन्सच्या अगोदर केपलर या शास्त्रज्ञांनी प्लॅनेटरी लॉजबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे. हाऊ एव्हर द रिझन व्हाय प्लॅनेट्स मूव्ह इन द वे डिस्क्राईब बाय केपलर्स लॉ वॉज नॉट नोन. परंतु केपलरच्या लॉमध्ये हे या पद्धतीने का फिरतात, प्लॅनेटमध्ये जे मोशन आहे प्लॅनेटमध्ये असणारं मोशन हे का फिरतात याबद्दल त्यांना डिस्क्रिप्शन देता आलं नाही. म्हणजे केपलर्स लॉ हे थोडे अपूर्ण होते. आणि त्यानंतर मग न्यूटन विथ धिस थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉ. मग न्यूटन्सने या केपलर्स लॉचा आधार घेऊन मग हे जे काही पुढचे लॉ तयार केलेले आहेत, म्हणजे न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, जे आपले 9th झालेले ते आपण पाहिलं. इन ॲडिशन टू धिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरियाज इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. त्यांनी या व्यतिरिक्त लाईट असेल, प्रकाश, हीट, साऊंड आणि मॅथमॅटिक्स याबद्दल सुद्धा त्यांनी बरीचशी माहिती प्रकाशित केलेली आहे. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रँच ऑफ मॅथमॅटिक्स. त्यांनी एक गणिताची एक स्वतंत्र शाखा निर्माण केली. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस अँड हॅज वाईड रेंजिंग ॲप्लिकेशन इन फिजिक्स. त्यांना फिजिक्समध्ये खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी टेलिस्कोपचं जे कन्स्ट्रक्शन आहे याबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. या ठिकाणी आपण फिगर पाहू शकता. या फिगर ए आणि बी मध्ये हे स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर मोशन. ट्राय अ स्टोन ही ट्राय दिस म्हणून कृती दिलेली आहे की कशा प्रकारे आपण हे सेंट्रिपिटल फोर्स किंवा सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती आणि सेंट्रिपिटल फोर्स हे आपण दाखवू शकतो. या फिगरमध्ये बघा तुम्हाला दिसेल की टाय स्टोन ऑन वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एका दोरीला एक छोटासा दगड बांधलेला आहे. टेक द अदर एंड इन युअर हँड अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट द स्टोन मूव्स अलॉंग अ सर्कल ॲज शोन इन फिगर 1.2a. बघा या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन. त्या स्टोनवरती एखादा फोर्स अप्लाय केला आहे का? इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? त्या दगडावरती त्याचा काय परिणाम होतो, असे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ॲज लॉंग वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. तो आपण दगड स्वतःकडे असं खेचतो कारण त्याला आपण फोर्स अप्लाय केले. दॅट इज टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अँड आर अप्लाइंग अ फोर्स टुवर्ड्स इट. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. In this case, the stone will fly off along a straight line which is tangent to the circle at the position of the stone when the string is released, because that is direction of velocity and that instant of time. Figure 1.2b मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये बघा हा टँजंट दाखवलेला आहे. हा थोडा जॉमेट्रीचा भाग आहे की जे सर्कल असतं या सर्कलला ज्या ठिकाणी तुम्ही तो स्ट्रिंग रिलीज करणार, तो स्ट्रिंग रिलीज केल्यानंतर ज्या पॉईंटला तो रिलीज होईल त्या ठिकाणी तो ॲरो दाखवलेला आहे की जर इथं तुम्ही स्ट्रिंग रिलीज केला तर या डायरेक्शनने टँजंटने जो सर्कल आहे त्याच्या टँजंटने
त्याच्या स्ट्रेट लाईनने तो जात असतो, किंवा या ठिकाणी जर रिलीज केला तर तो या डायरेक्शनने जाईल. तर या पद्धतीने तो तुम्ही कुठे रिलीज करणार त्याच्यावरती ते अवलंबून आहे. यू मे रिकॉल दॅट वी हॅव परफॉर्म अ सिमिलर ॲक्टिव्हिटी प्रिव्हियसली इन विच 5 रुपी कॉइन केट ऑन अ रोटेटिंग सर्क्युलर डिस्क फ्लाइज ऑफ द डिस्क अलॉंग द टँजंट टू द डिस्क. बघा इयत्ता 9वीमध्ये तुम्ही हे शिकलेलं आहात की त्याच्यामध्ये एक रोटेटिंग डिस्क होती आणि त्या रोटेटिंग डिस्कवरती एक 5 रुपीज कॉईन ठेवलेला होता आणि हा 5 रुपीज कॉईन एका विशिष्ट दिशेला तो फेकला जातो. त्याच्या ज्या ठिकाणी ती गती त्याला प्राप्त होते त्या टँजंटला तो मूव्ह होतो, असं तुम्ही 9th शिकलेलं आहे. Thus a force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. आता सर्कलच्या सेंटरला जो काय फोर्स अप्लाय होतो त्याला सेंट्रिपिटल, सेंटर म्हणजे सेंट्रिपिटल केंद्रकीय बल, केंद्रकाच्या दिशेने जो बल लावलं जातं, केंद्रकाकडून जे बल लावलं जातं त्याला केंद्रकीय बल, सेंट्रिपिटल फोर्स असं संबोधलेलं आहे. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. सेंट्रिपिटल या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. व्हॉट इज सेंट्रिपिटल? द सेंटर सिकिंग म्हणजे जिथं मध्यभागी, त्या सेंटरच्या मध्यभागी जो फोर्स हा अट्रॅक्ट होतो त्याला सेंटर सिकिंग असं म्हटलं आहे. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ द फोर्स. तो ऑब्जेक्ट त्या सेंटरकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तिथं त्याला बल लावलं जातं म्हणून तो सेंटरच्या दिशेने अट्रॅक्ट होत असतो. हे या ठिकाणी या फिगरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, सेंट्रिपिटल फोर्स मीन्स सेंटर सिकिंग. दॅट इज द ऑब्जेक्ट ट्राईज टू गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. या फोर्समुळे हे सेंटरच्या दिशेने फोर्स अप्लाय होतोय. बघा ती फिगर आपल्याला पाहू शकतो आपण. वरती जी फिगर होती ए त्यामध्ये पण तसं आहे, बीमध्ये पण सेंट्रिपिटल फोर्स दाखवलेला आहे. या दोघं फिगरमध्ये स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ अँड इट्स वेलॉसिटी इन टँजेन्शनल डायरेक्शन. टँजेन्शनल डायरेक्शन हा मॅथमॅटिकल वर्ड आहे की टँजेंटच्या दिशेने तो जात असतो. ज्या ठिकाणी आपण रिलीज करू त्या ठिकाणी तो टँजेंटच्या दिशेने जातो. आता याच पद्धतीने यू नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मून माहिती आहे तुम्हाला, चंद्र हा पृथ्वीचा एक नैसर्गिक असा उपग्रह आहे. नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ गोज अराउंड इट इन अ डेफिनेट ऑर्बिट. त्याची एक विशिष्ट ऑर्बिट आहे. जसं या ठिकाणी या ऑर्बिट दाखवलेलं आहे, आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये ऑर्बिट दाखवलेलं आहे. याच पद्धतीने त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते ऑर्बिट पाहायला मिळतं. गोज अराउंड इट इन अ डेफिनेट ऑर्बिट. द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून as well as its speed constantly changes during this motion. Do you think some force is constantly acting on the moon? बघा, आपण विचार करू शकतो की याच्यामध्ये मूनवरती कुठल्या प्रकारचा फोर्स हा ॲक्ट होत असतो, चंद्रावरती कुठल्या प्रकारचं बल हे अट्रॅक्ट होत असतं. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक सेंट्रिपिटल फोर्स असतो, केंद्रकीय बल. व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ द फोर्स? याचं डायरेक्शन कुठे असेल? टुवर्ड द सेंटर. याचं जे सेंटर आहे या सेंटरच्या दिशेने याचं डायरेक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला एक्झाम्पल पाहता येईल. हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट? डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन अ सिमिलर फॅशन? इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम? व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन? बघा, जसं या ठिकाणी मूनचं एक्झाम्पल दिलेलं आहे की चंद्र जसा फिरतो, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो उपग्रह असल्यामुळे तो पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षामध्ये फिरतो. तर त्याला एक सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत असतो. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण आहे, म्हणजे पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पण आहे आणि त्याच्या सेंटरचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो पण आहे. याच पद्धतीने सोलर सिस्टीममध्ये असणारे जे इतर आहेत, इतर जे प्लॅनेट असतील, मार्स असेल किंवा ज्युपिटर आहे, आणखी बरेचसे प्लॅनेट आहेत, तर हे सुद्धा याच पद्धतीने त्या डायरेक्शनमध्ये फिरत असतात. From the above activity, example and questions, it is clear that for the moon to go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth, which attracts the moon towards itself. म्हणजे त्या चंद्रावरती सुद्धा गुरुत्वीय बल आहे आणि त्या गुरुत्वीय बलामुळे तो एका विशिष्ट एरियामध्ये तो आपल्याला फिरताना दिसतो. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट्स इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. सनला सुद्धा अट्रॅक्शन आहे, त्याला सुद्धा एक ग्रॅव्हिटेशन आहे आणि म्हणून तो त्याच्या भोवती फिरणारे जे काही ग्रह आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी असेल किंवा इतर जे ग्रह आहेत, मंगळ आहे, बुध आहे, हे मार्स, युरेनस वगैरे सगळे हे जे त्याच्या भोवती फिरणारे जे ग्रह आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी अट्रॅक्ट होत असतात.
तर त्याच्यामध्ये हा सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपण या ठिकाणी पाहिला. या ठिकाणी आजचा व्हिडिओ आपण स्टॉप करणार आहोत. जर तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर तुम्ही मला रिप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला त्याचे आन्सर देऊ शकतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे रिप्लाय जरूर कळवा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.